तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता यादी इथं आलेली आहे। तर यामध्ये तुमचं ट्रॅक्टर, रोटर, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, त्याचप्रमाणे जी काही पात्रांची यादी इथं आलेली आहे, तर त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे। सर्वात पहिलं तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर इथं तुम्हाला टाकायचं आहे महाडीबीटी फार्मर लॉग इन। तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला महाडीबीटी फार्मर लॉग इनचा एक ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथं तुम्हाला जर तुम्ही महाडीबीटीवरती नोंदणी जर केलेली नसेल तर ते कशा पद्धतीने करायची आहे, तर जे काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तर आपण इथं ओके करून घेत आहे। 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपली जी काही मोबाईलची जी काही स्क्रीन आहे तर डेस्कटॉपसारखी दिसेल। तर आता जे की त्यामध्ये पात्र ठरलेले आहेत, ज्यांनी अर्ज केलेले होते, तर अशांची यादी इथं आलेली आहे। तर ती यादी पाहण्यासाठी इथं तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे। तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल महाडीबीटी प्रथम अर्ज, त्याचप्रमाणे इथं तुम्हाला दिसेल त्याची जी काही नुसार निवड यादी तुम्हाला दिसेल, इथं प्रतीक्षा यादी दिसेल। तर आपण जी काही निवड यादी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं येईल। त्यानंतर इथं प्रकार दिसेल, त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण आहे, फळ उत्पादन आहे, सिंचन साधने व सुविधा आहे, बी बियाणे आहे, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना। तर तुमचं जे काय असेल तर आपण कृषी यांत्रिकीकरणबद्दल माहिती पाहून घेऊ। त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे, जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे। त्यामध्ये अकोला, अमरावती, अहिल्यानगर, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, धाराशिव, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, परभणी, पालघर, बुलढाणा, बीड, भंडारा, मुंबई उपनगर, मुंबई शहर, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली। तुमचा जो काही जिल्हा आहे, जिल्हा सिलेक्ट करा। डेमोसाठी मी भरत आहे, तुम्ही व्यवस्थितपणे चेक करून घ्या तुमचा जो काही तालुका आहे। त्यानंतर गावाचे नाव तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे, तर एखादं गाव आपण इथं सिलेक्ट करून घेत आहे। त्यानंतर कोणती योजना आहे, तर यामध्ये कोणत्या योजनेच्या अंतर्गत तुम्ही ते अर्ज केलेला होता, ती योजना तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे। तर यामध्ये भरपूर योजना दिसतील, तर ज्याची यादी तुम्हाला चेक करायची आहे ती योजना तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे। तर ज्यासाठी तुम्ही अर्ज केलेला होता, कोणत्या योजनेअंतर्गत केला होता, कशासाठी केला होता, तर ते योजना तुम्हाला यामध्ये बघायची आहे। त्यानंतर योजना बघल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करून अर्ज क्रमांक इथं टाकायचा आहे। तर अर्ज क्रमांक टाकल्यानंतर किंवा शोधावरती क्लिक करायचं आहे। शोधावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जी काही यादी आहे ती इथं यादी बघायला मिळेल। तर प्रायव्हसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे। तर अनुदानाची रक्कम किती मिळणार आहे, काय आहे, हे जी काही दाखवल्याप्रमाणे इथं 1 लाख रुपये आहे, 1 लाख, 4 लाख। तर ज्याने इथं त्यांचे शेतकऱ्यांचे नावंसुद्धा इथं आलेले आहेत। कोणता शेतकरी आहे, त्याचा ID नंबर काय आहे, कोणत्या कास्टचा आहे, किती त्याचा कधी अर्ज केलेला होता, सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथून बघायला मिळेल। तर अशा पद्धतीने तुम्ही महाडीबीटीवरती जे काही पात्रांची यादी चेक करू शकता। तर या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील व तुम्हाला अधिक एकही योजनेचा जर लाभ मिळाला जर नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील। तर महाडीबीटीवरती जे काही सर्व नवीन योजना सुरू होतात, त्यानंतर पंचायत समिती योजनेअंतर्गत सुद्धा आता ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत। तर ज्यांना कोणाला अर्ज भरायचे असेल तर लगेच ते व्हिडिओ पहा। थँक्यू।